मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर काल एक कंटेनर पलटी झाला आणि त्यानंतर जवळपास 30 ते 32 तास त्या ठिकाणी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अनेक किलोमीटर्सच्या वाहनांच्या रांगा लागल्या आणि जिल्हा प्रशासन नेमकं काय करतंय किंवा हायवेचं प्रशासन काय करतंय असे अनेक प्रश्न विचारले गेले. नेमका हा अपघात कशामुळे झाला आणि त्यानंतर आता या परिस्थितीवरती काय नियंत्रण काढण्यात आलंय, तोडगा काढण्यात आला, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर जिल्हाधिकारी सर आहेत. सर, काय सांगाल, नेमकं काय घडलेलं होतं आणि जे काही लूप होल्स आपल्या सिस्टममध्ये होते त्यावरती आता आपण काय काय करतो? याच्यामध्ये काय झालं की एक हायली एक्सप्लोजिव्ह लिक्विड घेऊन एक ट्रक चालला होता आणि तो ट्रक जे आहे ते असा प्राथमिकदृष्ट्या दिसते की टर्न घेताना जी स्पीड असली पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने ते चालत होता आणि म्हणून ते पलटी झाली. या पद्धतीची घटना अनफॉर्च्युनेटली बरेचशे वेळी होत राहतात, पण त्या भागाचे जे सिस्टम आहे, प्रशासन आहे, त्याचा रिस्पॉन्स टाईम नेहमी चांगला असतो. म्हणजे विदिन हाफ अन आवर ते ट्रकला बाजूला घेऊन ट्रॅफिक सुरळीत करून देतात. हा एक युनिक सिच्युएशन ह्या पद्धतीची झाली की याच्यामध्ये एक्सप्लोजिव्ह मटेरियल होता, टर्नओव्हर झाला आणि जे आमच्या मेन एक्झिट पॉईंट आहे त्या ठिकाणी झाला. तर ते एक्झिट पॉईंटसुद्धा आम्हाला वापरता आला नाही आणि व्हॉलटाईल एक्सप्लोजिव्ह मटेरियल असल्यामुळे त्याला हँडल करण्यासाठी जे सक्षम यंत्रणा आहे त्यासोबत कोऑर्डिनेशन करूनच आम्हाला करावं लागला आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जाम लागला. हा गोष्टीच्या अनुषंगाने घेऊन आणि आमच्या सिस्टममध्ये जे काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे त्याच्याबद्दल आम्ही एक टीम गठीत करून त्याच्याकडून एक रिपोर्ट घेतो आणि त्या पद्धतीचे जे चेंजेस करण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये लीन डिसिप्लिन असो किंवा त्या भागामध्ये शौचालयाची व्यवस्था असो, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असो, एक्सप्रेसवेचे क्रायटेरियाच्या आत राहून काही अतिरिक्त एक्झिट पॉईंट करण्याची आवश्यकता आहे का, ह्या सर्व गोष्टीचा एक डिटेल रिपोर्टिंग केला जाईल, स्टडी केला जाईल आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये बदल केला जाईल जेणेकरून अशा प्रकारची घटना पुढे होऊ नये. सर, मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यामध्ये लक्ष घातलं आणि अहवाल मागितलेला आहे, तर त्या अनुषंगाने तुमचं काही आता अहवाल तयार करण्याची? आणि आम्ही ते सांगितलं की ॲक्च्युली काय आहे की हा जे हायवे आहे ते पुणे आणि रायगड दोघेही ठिकाणीकडून क्रॉस होतो. तर आम्ही जॉईंटली ह्या कंप्लीट पॅचमध्ये परत अशा प्रकारची घटना होऊ नये त्यासाठी एक टेक्निकल टीम स्थापित करतो आणि त्या टेक्निकल टीमद्वारे संपूर्ण याच्या जे पॉईंट बाय पॉईंट आहे, म्हणजे अगदी सुरुवातीपासून क्रोनॉलॉजिकली काय काय झालं आणि त्याच्यामध्ये काय काय आपल्याकडे लूप होल होते ते त्याच्याकडून सुझाव घेतले जाईल आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये सुधारणा केली जाईल. सर, एक शेवटचा प्रश्न, या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान पण झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे काही ट्रॅव्हल एजन्सीज असतील किंवा अनेकांच्या फ्लाईट्स होत्या, अनेकांना काही इमर्जन्सी दवाखान्यासाठी जायचं होतं, या सगळ्यामुळे खूप मोठं नुकसान सुद्धा झालेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे जिल्हा प्रशासनावरती या सगळ्यामुळे अर्थातच लोकांकडून कुठेतरी टीका केली जाते. या सगळ्याच्या इथून पुढे अशा काही घटना घडणार नाहीत किंवा आता जे काही नुकसान झालं त्याविषयी काय? आम्ही ते सांगितलं ना की काय आहे की हा गोष्टीसुद्धा एक बघण्याची आवश्यकता आहे की अशा प्रकारची घटना जी आहे, जसं मी सांगितलं सुरुवातीला, की अनफॉर्च्युनेटली दर तिसरे चौथी दिवशी होत असतात आणि तिथला प्रशासन इमिडिएटली ओपन करतो. म्हणजे ते जनरली काय आहे की समोर येत नाही, कारण काय की सिस्टम सुरळीत होऊन जातो, सिस्टम सक्षम आहे. प्रॉब्लेम याच्यामध्ये काय झाला की जे ट्रक होता त्याच्यामध्ये व्होलेटाईल मटेरियल होता आणि त्याला हँडल करण्यासाठी आपल्याला जे कॅपॅसिटी पाहिजे ते नॅशनल हायवे पेट्रोलिंग डिपार्टमेंटकडे थोडीशी कमी आहे आणि त्याच्यामध्ये काही जे कन्सर्न डिपार्टमेंट्स आहे त्याच्या मदतीनेच आपण करू शकतो, कारण त्यांना जर आपण चुकीच्या पद्धतीने हाताळला असता तर एक्सप्लोजिव्ह होण्याची सुद्धा शक्यता नकारता येत नाही आहे. तर असं नाही आहे की तिथला सिस्टम जे आहे ते सक्षम नाही आहे, सिस्टम आहे आणि म्हणूनच प्रत्येक दिवशी त्या ठिकाणी जरी घटना घडली तरी ट्रॅफिकचे जाम लागत नाही आणि इमिडिएटली ओपन होऊन जातात. हा एक युनिक सिच्युएशन झाली, पण हा युनिक सिच्युएशनचा अंदाज घेऊन याच्यामध्ये आम्ही सुधार करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा या प्रकारची घटना घडतात तर त्याचं अनुषंगान घेऊन चेंजेस करणे, नवीन सुधारणा करणे हा प्रशासनाचं काम असतो आणि हे याच्यामध्ये आम्ही लक्ष घालून आहोत. आणि अशा प्रकारचे जे व्हेकल्स जेव्हा मुवमेंट असतो तर त्याच्यामध्येही काही पद्धतीने आपला हँडलिंग कॅपॅसिटी काय असला पाहिजे, त्याच्यामध्ये काही वाढ केला पाहिजे, त्या पद्धतीचे पाव पुढे उचलले जातील जेणेकरून परत या पद्धतीची घटना आपल्या समोर येऊ नये. मेन काय की एकदा घटना येऊ शकते, पण त्याच्यानंतर जर आपण काही पाव उचलला नाही आणि ते परत रिपीट झाले तर आपण फेल करतो. पण आपल्या समोर आली याच्यामध्ये आपण पाव उचलले जाईल आणि परत असं होऊ नये त्या अनुषंगाच्या प्रशासनाच्या वतीने काम केलं जातील. नक्कीच माझ्याबरोबर जितेंद्र डोडी सर होते. जसं त्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही घडलेलं होतं ते मुळातच तो जो प्रोप्लेन नावाचा गॅस होता, हा गॅस ज्वलनशील असतो. त्यामुळे त्या ठिकाणी जर चुकीच्या पद्धतीने हा गॅस हँडल केला गेला असता किंवा जर तशा पद्धतीने या कंटेनरला, ट्रकला काढण्याचा प्रयत्न झाला असता तर कदाचित मोठा विस्फोट होऊ शकत होता. आणि तो टाळण्यासाठी म्हणून ज्या काही यंत्रणा मागवायच्या होत्या या मुंबईवरून येणार होत्या, त्यामुळे त्या यंत्रणा तिथे पोहोचण्यासाठी उशीर झाला आणि त्यामुळे हा 30-32 तासांचा जाम त्या ठिकाणी लागणार. मात्र
मात्र इथून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीची घटना पुन्हा एकदा होऊ नये किंवा या हायवेवरून प्रवास करणाऱ्यांना पुन्हा एकदा अशा पद्धतीच्या कुठल्याही प्रकाराला सामोरं जाऊ लागू नये यासाठी म्हणून जे काही करता येईल ते सगळेच लूप होल शोधून त्यावरती आता पुन्हा इथून पुढच्या काळामध्ये काम करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.